कार्यकर्ते माझ्या अंगावर सोडणार, मारायच्या धमक्या देणार, उचलून घेऊन जायच्या धमक्या देणार, तोंड बंद करायच्या धमक्या देणार. फडणवीस असं नसतंय राव, राजकारण आहे हे. हा, तुम्ही तोंड बंद करायचा प्रयत्न केला म्हणजे माझं तोंड बंद होईल असं वाटलं का? अरे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान रोज वाचतो. ते मस्तकात उतरलेलं आहे आणि त्या संविधानानुसारच मला बोलण्याचा अधिकार दिलाय, माझं मत मांडायचा अधिकार दिलाय. तुम्हाला विरोध नाहीये. तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलात, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसलात, त्या खुर्चीवरती उद्या दुसरा कोणी आला तरी मी त्याच्यासोबत पण असंच भांडणार, कारण की मला फक्त माझी निष्ठा फक्त सामान्य माणसासोबत आहे. मला त्यांचं दुःख माहितीये, मला त्यांच्या अडचणी माहिती आहेत आणि तो अन्याय दूर करण्यासाठी मला बोलावं लागेल. हे फडणवीस, तुम्ही विरोधी पक्ष ठेवलाच नाही, मग आमच्यासारख्या तरण्या बांड पोरांना पुढे यावंच लागेल आणि आम्ही बनवलेत ते. मी जेव्हा बोलायला सुरुवात केली त्या 6 महिन्यात तुम्ही काय काय त्रास दिलाय मला माहिती आहे, पण त्याच्यानंतर आज शेतकऱ्यांची 5-10 हजार पोरं व्हिडिओ बनवतायत, टाकतायत, त्या प्रत्येकाला दाबणार का तुम्ही? आणि माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा, हो कितीही करा, काही फरक नाही पडणार, कारण की माझा आवाज सत्याचा आहे आणि माझा आदर्श शहीद आजम भगत सिंग आहेत. त्यामुळे मी कायम म्हणणार काय माहितीये, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद.